आणि आता बातमी आहे दाऊद इब्राहिमच्या संदर्भात। दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील 4 कृषी मालमत्तांचा लिलाव झालाय। केंद्र सरकारने 5 मार्चला लिलाव प्रक्रिया पूर्ण केली। तसेच हे लिलाव प्रक्रिया गुन्हेगारी नेटवर्क संबंधित संपत्तींवर कारवाई करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। लिलावात यशस्वी बोलीदारांना एप्रिल 2026 पर्यंत संपूर्ण रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले। सक्षम प्राधिकरणाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या मालमत्तांचे स्वामित्व अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात येतील। लिलाव करण्यात आलेल्या 4ही जमिनी रत्नागिरीतील मुंबके गावातील आहेत। या जमिनी दाऊद इब्राहिम याच्या आई अमिनाबी यांच्या नावावर नोंदणीकृत होत्या। या मालमत्ता तस्करी आणि परकीय चलन गैरव्यवहार कायद्याअंतर्गत जप्त केल्या होत्या।